नमस्कार मित्रांनो, आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची चिक्की करणार आहोत। जशी चिक्की मार्केटमध्ये मिळते तशीच आपण घरी करून तयार करणार आहोत। अप्रतिम अशी होऊन तयार होते आणि क्रिस्पी सुद्धा अप्रतिम होते। चला तर मग लवकरात लवकर सुरुवात करूया। तर सर्वात आधी तीळ भाजून घ्यायची आहे। 1 वाटी गावरान तीळ घेतली आहे। तुमच्याकडे गावरान तीळ नसेल तर पॉलिशची सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर तीळ भाजली म्हणून कशी समजायची? तीळ भाजल्यानंतर चटचट म्हणते किंवा फुगते किंवा 2 बोटांनी मॅश करून बघायची, मॅश झाली तर तीळ झाली समजायची। तीळला जास्त काही भाजायचे नाही आहे, नंतर चिक्की कडसर होते। तर इथे तीळ झालेली आहेत। एका प्लेटवरती हे काढून घेऊया आणि गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। गूळ कट करून घ्यायचा आहे। गूळ कट करून घेतल्याने पाक आपला व्यवस्थित शिजतो। 1 चम्मचचा तूप ॲड करून 1 वाटी कट केलेला गूळ ॲड करायचा आहे। गूळ आपण कट करून घेतल्याने गूळ लवकर मेल्ट होईल आणि गुळावरती बबल्स आल्यानंतर पाक आपल्याला चेक करायचा आहे। पाक आपल्याला एकदम कडक असा हवा आहे। जसा लाडूसाठी आपण पाक करतो त्यापेक्षा जास्त। बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाकाचे थेंब टाकायचे आहे आणि थोड्या वेळानंतर पाक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे। तर पाक आपला तुटायला हवा। त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आपल्याला पाक हवा आहे आणि पाक आपल्याला कधी पण कमी फ्लेमवरतीच करायचा आहे। 1 चुटकी भरून सोडा ॲड करायचा आहे। एकजीव करून घ्यायचा आहे। सोडा घातल्याने चिक्की मस्त अशी क्रिस्पी होऊन तयार होते। नंतर भाजलेली तीळ ॲड करून एकजीव करून घ्यायचा आहे। आधीच आपल्याला एका कुरपाटाला किंवा ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि वाटीला आणि लाटणीला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे। नंतर तेल लावलेल्या कुरपाटावरती हे टाकायचं आहे आणि वाटीने पसरवून घ्यायचं आहे। राहिलेलं लाटणीले पसरवून घ्यायचं आहे। लगेचच चाकूने किंवा पिझ्झा कटरने कट मारून ठेवायचे आहेत। तुम्हाला वाटेल त्या आकारामध्ये कट करू शकता। 30 मिनिटांसाठी हे साईडला ठेवायचे आहे। नंतर कट केल्याने हे कट होणार नाही, म्हणून आधीच आपल्याला कट मारून ठेवायचे आहेत। 30 मिनिट झाले आहेत। आता हे आपल्याला पुन्हा एकदा कट करून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता किती इझिली हे निघून राहिले आहेत। कुरपटाला आपण तेल लावल्याने हे इझीच निघून जाते। तर अशाच पद्धतीने सर्व मी काढून घेत आहे। तर चिक्की इथे रेडी झालेली आहे। नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राईब फॉलो करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।